श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भूतप्रेत पिशाचाद्या यस्य स्मरणमात्रता दुरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामि त्वम्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरु आणि पुष्प 6 मधील सत्पुरुष भेटीचा प्रभाव या अध्यायाचं मी पठण करीत आहे. या अध्यायामध्ये परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून आशीर्वाद देताना म्हणतात, माणसाचे मन कमकुवत होणे हा फार मोठा धोका आहे. जे लोक नित्य नामस्मरण करतात त्यांचे मन कधीही कमकुवत होत नाही. जे लोक देवदर्शन, पूजा अर्चा व कोणतीच उपासना करीत नाहीत त्यांच्यावर वाईट गोष्टींची छाप लवकर पडते. माणसाच्या जीवनात त्याला ईश्वराचा फार मोठा आधार आहे. त्याची कास सोडू नका. त्याचे सतत नामस्मरण करीत जा. तुमच्या पूर्वकर्मानुसार तुमच्यावर संकटे येणारच, परंतु नित्य स्मरणाने ती हळूहळू सौम्य होतील. विचार करण्याची शक्ती कमी झाली की विकार वाढत जातात. अविकार वाढले की मन कमकुवत होतं. नामस्मरणाने वाईट विचार हाकलले व विकार कमी केले तर बुद्धी प्रगल्भ होत जाते. केवळ माझ्या मनाला पटते म्हणून मी हे काम केले असे म्हणणं म्हणजे त्या व्यक्तीचा हेकेखोरपणा आहे. ही त्याच्या मनाची विकृती आहे. परंतु जर मनाला पटले व बुद्धीने तपासून अनुकूल निर्णय दिला व नंतर त्यानुसार कृती केली असेल तर ते योग्य ठरेल. नंतर पश्चातापाची वेळ येणार नाही. तमोगुणी व्यक्तींच्या मनात विकार व विकृती उत्पन्न होतात. तमोगुणी व्यक्ती स्वतःचे बरोबर व इतरांचे सर्व चूक असे समजते. रजोगुणी व्यक्तींमध्ये संभ्रम व संमोहन स्थिती निर्माण होते. अशा स्थितीत ती व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही. सत्वगुणी व्यक्ती निर्णय घेण्याच्या बाबतीत कधीच घाई करणार नाही. सर्व गोष्टींचा सारासार विचार करून निश्चित व ठाम निर्णय घेते. म्हणूनच आचार, विचार व उच्चारांचे महत्त्व आहे. चांगल्या पुस्तकांचे वाचन, धार्मिक ग्रंथांचे पठण, आमच्या उपदेशावर मनन व चिंतन या सर्व बुद्धीला, विचाराला चालना देणाऱ्या गोष्टी आहेत. ह्यामुळे चांगले विचार सुचतात व प्रगती होते. पुष्कळ लोकांना साध्या व सरळ गोष्टी कळत नाहीत. हे लोक बाहेर प्रसिद्ध झालेली कोणतीही पुस्तके वाचतात. लेखकाने मांडलेली मते स्वतः अधिक विचार न करता मान्य करतात. स्वतःच्या मनाचा स्वतःच प्रचंड गोंधळ उडवतात. शरीरावर नियंत्रण कोणाचे? मनाचे, बुद्धीचे की आत्म्याचे? मन व आत्मा एकच का? मन व बुद्धी शरीराच्या कोणत्या भागात वास करतात? वास्तविक पाहता सरळ जीवन जगण्यासाठी या प्रश्नांच्या उत्तरांची अजिबात आवश्यकता नाही. साधे व सरळ जीवन जगावे, सन्मार्गाने चालावे व आनंद मिळवावा हा परमार्थाचा खरा उद्देश आहे. मन व आत्मा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परमात्मा हा आत्मरूपाने आपल्या देहात असतो. त्या परमात्म्याचे प्रतीक व अंग म्हणून आत्मा मानवी देहात आहे. प्राण, जीव किंवा चैतन्य हे त्याचे स्वरूप आहे. मन आणि बुद्धी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही गोष्टींचा प्रभाव शरीरावर आहे. शरीरावर नियंत्रण मनाचे असते व निर्णय घेण्याची शक्ती बुद्धीमध्ये असते. मन जर प्रफुल्लित असेल तर शरीर उत्साही राहील, वाटेल तेवढे काम करू शकेल. मन जर उदास असेल तर शरीरात आळस व कंटाळा भरलेला राहील. मन आणि बुद्धी या दोन्हीचा विकास व प्रगती बरोबरीने झाली नाही तर विषम परिस्थिती निर्माण होईल. मन अत्यंत प्रभावी झाले, उच्च अवस्थेला गेले, पण त्याप्रमाणे बुद्धीचा विकास झाला नाही तर माणूस जास्त बडबड करतो, अर्धवट बनतो व पुढे क्वचित प्रसंगी पूर्ण वेडा बनतो. बुद्धी अत्यंत प्रगल्भ झाली परंतु मनाचा विकास झाला नाही तरीही माणूस
अर्थहीन बडबड करतो, अर्धवट बनतो व कधीकधी पूर्ण वेड्यामध्ये त्याचे रूपांतर होते. सुरुवातीला जर मनाचा व बुद्धीचा विकास बरोबरीने झाला, परंतु नंतर फक्त बुद्धीचा विकास होत गेला व मनाचा विकास झाला नाही, तर मन विकाराकडे धाव घेते. ती व्यक्ती रेस खेळते, जुगार खेळते, व्यवहारात तिचा पाय घसरतो किंवा वाईट व्यसने लागतात आणि एकदा पाय घसरल्यानंतर अधोगती होणार हे निश्चित असते. काही व्यक्तींमध्ये पूर्वकर्माप्रमाणे जन्मतःच बुद्धीचा विकास कमी असतो. या लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी चांगला अभ्यास करू शकत नाहीत, शिकू शकत नाहीत, परंतु व्यवहारातील इतर गोष्टींसाठी त्यांचे मन उत्साही असते. हे लोक 8-10 तास कष्ट करू शकतात. मजूर वर्गाचे निरीक्षण केल्यास ही गोष्ट लक्षात येईल. मध्यम वर्गाकडे पाहिल्यास असे लक्षात येते की त्यांच्या बुद्धीचा विकास झालेला असतो, परंतु मनामध्ये उत्साह नसतो, म्हणून शारीरिक कष्टाची तयारी नसते. असे लोक बहुधा ऑफिसमध्ये नोकरी करणारे शिक्षक, प्राध्यापक वगैरे व्यवसायात आढळतात. मनुष्याचे मन जर कमी विकसित असेल तर बुद्धी मनाचा विकास घडवून आणते. मन जर स्वैर वागू लागले तर बुद्धी त्याला आवरते व मनावर नियंत्रण ठेवते. सामान्य लोकांच्या मनामध्ये चांगले व वाईट यांचे सतत द्वंद्व चालू असते. मनाच्या सहज प्रवृत्तीने ते विकारांकडे वळते, स्वैराचाराकडे वळते. 4-2 दिवस एकटे राहण्याची पाळी आली, घरात अन्य कोणी नसेल की या गोष्टीला उधाण येते. मनावर झालेल्या परिणामानुसार शरीर कृती करते. व्यक्तीला आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर अशा अस्वस्थ विकारी मनावर विचारपूर्वक नियंत्रण ठेवावे लागते. पुष्कळ वेळेला बुद्धी सुद्धा मनाला आवरू शकत नाही, इतकी विकारांची लाट प्रबळ असते. मन व बुद्धी या दोघांचा सारखा विकास व्हावा असे वाटत असेल तर सत्पुरुषांची भेट होणे जरुरीचे आहे. व्यक्तीमधील उणीवा लक्षात घेऊन सत्पुरुष तिला मार्गदर्शन करतात. जी बुद्धी मनावर नियंत्रण ठेवते त्या बुद्धीचा चांगला विकास घडवून आणणे हे संत पुरुषांना शक्य असते. व्यक्तीच्या बुद्धीचा विकास करताना सत्पुरुष तिला दुर्बुद्धी सुचू देत नाहीत, तिचा पाय घसरू देत नाहीत, कसोटीच्या वेळेला तिला सावरून धरतात. इतके करूनही जर व्यक्तीच्या हातून नकळत चुका झाल्या तर सावधही करतात. या सर्व गोष्टींवरून जीवनामध्ये सत्पुरुषांच्या भेटीची किती गरज आहे हे लक्षात येईल. सर्वांनाच योग्य गुरूंची भेट होत नाही, पण ज्यांची सत्पुरुषांशी भेट होते त्यांचे जीवन चांगल्या मार्गाला लागते असे समजायला हरकत नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील अध्यायाच्या पठणासाठी आणि श्रवणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.